पहले के लोग 100-100 साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और भोजन था शुद्ध, सात्विक और केमिकल रहित। वे पुरुष और स्त्रियां थे मजबूत, निरोगी, क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे। लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर, थका और रोगी हो गया है। इसीलिए श्री धन्वंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है। हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है, रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है। अब समय है फिर से स्वस्थ, शक्तिशाली, दीर्घायु बनने का। दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति। आज ही ऑर्डर करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। धुळे मनपा निवडणुकीत मतदारांच्या सावधपणावरच शहराचा श्वास अवलंबून। भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि पायाभूत सुविधांच्या ढासळत्या व्यवस्थेला आता कात्री लावण्याची वेळ। धुळे महानगरपालिका निवडणुकीचे वारे शहरात जोराने वाहू लागले आहेत। शहराच्या राजकारणात धावपळ सुरू झाली आहे। आजी माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी, नव्या उमेदवारांचे सोशल मीडियावरून सुरू झालेले जनसंपर्क अभियान, गल्लोगल्ली उमेदवारींची धांदल, सर्वच वातावरण निवडणूकमय झाले आहे। परंतु या राजकीय रंगतदार खेळातील सर्वात महत्त्वाचा घटक अद्याप शांत आहे, तो म्हणजे मतदार। शहरातील प्रत्येक नागरिकाला आता मागील 5 ते 10 वर्षांचा इतिहास, मनपा प्रशासनाची कार्यशैली, निवडून आलेल्या नगरसेवकांची गुणवत्ता, त्यांच्या कामाचे वजन आणि भ्रष्टाचाराची गती याचा बारकाईने विचार करण्याची वेळ आली आहे। कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय मुद्द्यांवर लढवले जातात, पण महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संबंध थेट नागरिकांच्या पोटाशी, दैनंदिन जीवनाशी, घराच्या दरवाजापाशी येणाऱ्या समस्यांशी असतो। परंतु धुळेकरांचे जीवनमान याबाबत खालावताना दिसते। जबाबदार कोण? धुळे शहरातील सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रश्नांची मालिका इतकी मोठी आहे की एखाद्या नागरिकाला दररोज संघर्ष करावा लागतो। शहरातील रस्त्यांची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे। नवे रस्ते केले तरी काही महिन्यात खड्ड्यांनी भरून जातात। काम चालू असो वा पूर्ण झालेलं असो, दर्जाहीन साहित्य, ठेकेदारांचे गफलत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे निवडून आलेले नगरसेवक आणि मनपा प्रशासनातील मिलीभगत हे स्पष्टपणे दिसून येते। पाणी पुरवठा हा आणखी एक मोठा प्रश्न। एखाद्या वाढत्या शहरात नियमित पाणी पुरवठा असायला हवा, परंतु धुळ्यासारख्या शहरात आजही नागरिक पाण्यासाठी त्रस्त असतात। काही भागात कमी दाबाचे पाणी, काही ठिकाणी आठवड्यातून एकदाच पुरवठा, तर अनेक ठिकाणी अनियमितता। हे चित्र मन हेलावणारे आहे। दरवर्षी करोडो रुपयांचे कामे मंजूर होतात, पण जनता पाहते ती फक्त भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था। कंत्राटदार, नगरसेवक, अधिकारी या त्रिकोणी जाळ्याने मनपा प्रशासनाला अक्षरशः गिळंकृत केले आहे। धुळेकरांची उदासीनता हीच शहराच्या ऱ्हासाची मुळं। शहरातील समस्यांची मूळ कारणं शोधायची झाली तर फक्त भ्रष्टाचार किंवा अकार्यक्षमता नव्हे, तर मतदारांची उदासीनताही त्यासाठी जबाबदार आहे। बराच काळ धुळेकरांनी परिचित चेहरा, जातीय समीकरणे, मोहिनी घालणारी आश्वासने यांच्या आधारावर मतदान केले। याचा धुळे शहरातील मतदारांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम झाला? रस्त्यांवर खड्डेच खड्डे, पिण्याच्या पाण्याविषयी गोंधळ, नाली गटारींची दयनीय अवस्था, स्मार्ट सिटीची कागदी स्वप्ने, प्रशासनावर वाढती ठेकेदारशाही आणि धुळेकरांच्या मूलभूत सुविधांचा ऱ्हास। मतदारांनी 5 वर्षांनी मतदान करायचे, पण त्यांचा निवडून दिलेला प्रतिनिधी दररोज निर्णय घेतो, ज्याचा थेट परिणाम नागरिकाच्या जीवनावर होतो। हे समीकरण मतदारांनी समजण्याची गरज आहे। उमेदवार कोण? रस्ते, पाणी, वीज, कचरा या मुद्द्यांशी संबंधित की फक्त घोषणांशी? आगामी निवडणुकीत अनेक उमेदवार मतदारांच्या दारात येतील। काही मोफत सुविधा देण्याची भाषा करतील, काही जातीवर तर काही पक्षावर आधारित भावनिक भाषणं करतील। पण मतदारांनी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारावा,
हा उमेदवार माझ्या शहरासाठी, माझ्या भागासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या नागरिकत्वासाठी किती उपयुक्त आहे? मनपाच्या निवडणुकीला लोकसभा विधानसभेपेक्षा जास्त महत्त्व आहे, कारण येथे घेतलेले निर्णय मतदारांच्या थेट दैनंदिन आयुष्यात फरक करतात. कचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे काम, पाणी पुरवठा हे मनपा ठरवते. शहराचा विकास मनपाच्या प्रामाणिकतेवर अवलंबून असतो. चुकीचा उमेदवार निवडला तर भ्रष्टाचाराला खुले दार मिळते. पुन्हा नालायक नगरसेवक निवडले तर धुळेकर स्वतःहून गुलाम होतील. ज्यांनी गेल्या 5 वर्षात शहराचा ऱ्हास केला, जे कामचुकार राहिले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप घोंगावत आहेत, जे लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजकीय तडजोडीत रमलेत, अशांना पुन्हा निवडून दिले तर धुळेकरांना पुन्हा 5 वर्ष त्याच यातना भोगाव्या लागतील. भ्रष्टाचाराचे चराई पूजन धुळे मनपात पूर्वीपासून सुरू आहे. कमिशन शिवाय एकही काम होत नाही अशी नागरिकांची धारणा आहे. अनेक अधिकारी, कंत्राटदार आणि नगरसेवकांची गाठ पडून कामांचे बिलं चढवली जातात. कामं रेंगाळतात, नागरिकांना कोणी ऐकून घेत नाही. अशा परिस्थितीत मतदारांनी सजग राहून भ्रष्टाचार मुक्त, जबाबदार, पारदर्शक आणि कार्यक्षम उमेदवारांची निवड करणे अत्यावश्यक आहे. लोकशाही मजबूत करायची असेल तर मतदानात बुद्धी वापरा, भावनांच्या आहारी नका. आगामी मनपा निवडणुकीत मतदान करताना मतदारांनी लक्षात ठेवावयाच्या बाबींची नोंद घेतली पाहिजे. कामाची शाश्वती दिली का? मागील कार्यकाळात केलेली कामे प्रत्यक्षात दिसतात का? उमेदवाराला शहरातली समस्या समजतात का? वॉर्डातील लोकांसोबत नियमित संवाद असतो का? उमेदवाराची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी किती स्वच्छ आहे? उमेदवारावर गुन्हे, भ्रष्टाचार किंवा कमिशनखोरीची छाया आहे का? या बाबी मतदारांनी लक्षात घेतल्या पाहिजे. कारण लोकशाहीचे खरे रक्षण मतदाराच्या सजगतेतच आहे. धुळेकरांनी घेतलेला एक योग्य निर्णय धुळे शहराचे नशीब बदलू शकतो. मनपा निवडणुकीनिमित्ताने धुळे शहराला एक सुवर्ण संधी मिळाली आहे. सध्याची मनपा निवडणूक ही फक्त राजकीय स्पर्धा नाही, तर शहराच्या भवितव्याचा अत्यंत संवेदनशील टप्पा आहे. विकासाची गती थांबलेले शहर पुन्हा रुळावर आणायचे असेल, भ्रष्टाचाराच्या विळख्यातून शहराला बाहेर काढायचे असेल, नव्या पिढीसाठी सुबक, स्वच्छ, प्रगत धुळे उभारायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने अत्यंत जागरूक, जबाबदार आणि विवेकपूर्ण मतदान करणे गरजेचे आहे. धुळेकरांनो, आता निर्णयाची वेळ तुमच्या हातात आहे. धुळे शहराला विकासाची भूक आहे. उत्तम प्रशासनाची गरज आहे. पारदर्शक मनपा प्रशासनाची अपेक्षा आहे. या सर्व गोष्टींसाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे जागरूक मतदार, योग्य उमेदवार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध स्पष्ट नकार. धुळेकरांनो, आगामी मनपा निवडणूक म्हणजे शहराच्या उभारणीची नवी पहाट आहे. ती काळोखात जाऊ देऊ नका. विकास, प्रामाणिकता आणि कार्यक्षमतेला मत द्या. धुळे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी जागरूक रहा, सजग रहा आणि योग्य उमेदवारालाच मतदान द्या. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.